ऑर्गॅझम या संकल्पनेबद्दल आपण समजून घेत आहोत, बघतो आहोत. थोडंसं आता इंट्रोडक्शनचा पार्ट भरपूर झाला. थोडंसं प्रॅक्टिकॅलिटीमध्ये ही संकल्पना कशी काम करते त्याचं थोडंसं मेकॅनिझम आपण बघूया. अ, कदाचित फार फिलॉसॉफिकल वाटेल. अ, म्हणजे कारण का माझी पार्श्वभूमी तशी तत्वज्ञान, अध्यात्म या विषयाची असल्यामुळे असेल किंवा सायकॉलॉजी पण त्याच्यात आहे म्हणून असेल. अ, पण तुम्ही व्हिडिओ समजा एकदा दोनदा रिपीट ऐकला किंवा सिस्टमॅटिकली डॉट कनेक्ट केले तर पटकन कळेल. असं काही फार रॉकेट सायन्स नाही. बघा, या संपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा माझा मेन उद्देश काय आहे? लोकांना हे कळावं, की त्यांना जर ऑर्गॅझम अनुभवायचा असेल, तर त्यासाठी ऑर्गॅझम हे काही फक्त शारीरिक स्तरावर सेक्सद्वारेच अनुभवता येतं असं नाही, तर इतरही अनेक वेगवेगळ्या पद्धती किंवा मार्ग आहेत, की ज्याद्वारे सुद्धा माणसाला ऑर्गॅझम अनुभवता येतं. बरोबर? पण आता मुळात ऑर्गॅझम अनुभवता येतं म्हणजे नक्की काय होतं? नक्की ती अनुभूती कशा प्रकारे इम्प्लिमेंट होते, हे आपल्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. बघा, मी वारंवार इथे सांगते आहे, की ऑर्गॅझम हे काही फक्त म्हणजे त्याच्यासाठीचं माध्यम फक्त शरीर नाहीये. त्याच्यासाठीचं माध्यम बुद्धी सुद्धा आहे, ऊर्जा सुद्धा आहे, भावना सुद्धा आहे. शरीर हे एकमेव माध्यम नाहीये. हे इतरही 3 माध्यम आहेत. जसं समजा तुम्हाला दिल्लीवरून मुंबईला यायचं. ठीक आहे. मग तुम्ही विचारताल, की दिल्लीवरून मुंबईला येण्यासाठीचे माध्यम कुठले-कुठले? तर तुम्ही ट्रेनने येऊ शकता, कारने येऊ शकता, बसने येऊ शकता. ठीक आहे, फ्लाइटने येऊ शकता, हेलिकॉप्टरने येऊ शकता किंवा जहाजाद्वारे येऊ शकता. नाही, जहाजाद्वारे नाही येऊ शकत. दिल्लीला समुद्र नाहीये. पण उदाहरण. आपल्याला माध्यमं बघायची की नाही. तर ऑर्गॅझम मिळवण्याचं एकमेव माध्यम शरीर नाहीये, हे मी सांगते आहे. पण ऑर्गॅझम तुम्हाला मिळालं की नाही मिळालं, याची जी खातरजमा आहे ना, ती शरीरच करतं. म्हणजे त्याची अनुभूती जी आहे ना, ती शरीराच्या यंत्रणेद्वारेच तुम्हाला घेता येते. हे मात्र खरं. कसं? आपण काय म्हणतो आहोत किंवा ही संकल्पना काय आहे, की ऑर्गॅझम म्हणजे काय? तर तृप्ततेची किंवा समाधानाची भावना. सिंपल भाषेमध्ये, की एक प्रकारची तृप्तता अनुभवणे. ठीक आहे? मग आता ही तृप्तता कशी अनुभवता येते? शरीर ही तृप्तता कशी अनुभवतं? म्हणजे शरीराला कसं कळतं, की आपल्याला ऑर्गॅझम मिळालेलं आहे किंवा आपल्या अस्तित्वाला कसं कळतं? तर ते अर्थातच शरीराद्वारे कळतं. ठीक आहे. पण मग कसं? काय त्याची प्रक्रिया काय आहे किंवा त्याचं इंडिकेशन काय आहे? हे तर कळलं पाहिजे ना. तर अ, त्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं बॉडी एनाटॉमी समजून घ्यावं लागेल किंवा शरीरशास्त्र समजून घ्यावं लागेल, की आपलं जे शरीर आहे, आपल्या शरीराला वेगवेगळे अवयव आहेत, बरोबर? नाक आहे, तोंड आहे, हे ते सगळं माहिती आहे तुम्ही. शरीर आहे, बरोबर? आता हे जे शरीर आहे ना, हे वेगवेगळ्या घटकांच्या आधारे चालतं. ठीक आहे? मग जसं आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, कार्बोहायड्रेट आहेत, हे असे सगळे घटक आहे. हे सगळं घटक आपल्या शरीरात काही ना काही पाणी आहे, मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहे. मग इंटरनल जे शरीराचे अवयव आहे, हे सगळे घटक आणि आपल्या शरीराचे अवयव हे दोन्ही मिळून आपल्या शरीराचं काम चालवतात. मग या सगळ्यांच्या बरोबरीने आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स असतात. या केमिकल्स जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी भूमिका बजावत असतात आणि या केमिकल्सनाच जे बॉडी एनाटॉमीचा अभ्यास करणारे जे मंडळी आहेत ते त्याला हार्मोन्स असं म्हणतात. ठीक आहे. मग हे हार्मोन्स काय आहेत? तर हे हार्मोन्स ॲज अ इंडिकेटर म्हणून काम करतात आपल्या शरीरात. जसं समजा आपण सिग्नलवर उभे आहोत, तर सिग्नलवर 3-4 वेगवेगळ्या रंगाचे इंडिकेटर आहेत. काय-काय लाल रंग असतो, हिरवा रंग असतो, पिवळा रंग असतो आणि तो रंग आपल्याला काहीतरी डिनोट करतात, काहीतरी सांगतात, काहीतरी मेसेज देतात. त्या प्रत्येकाच्या रंगाचं एक काम आहे, सिग्नलवरच्या प्रत्येक रंगाचं. तसंच आपल्या शरीरातले हे जे हार्मोन्स आहेत ना, या हार्मोन्सचं पण प्रत्येकाला त्याचं कार्य दिलेलं आहे. ठीक आहे. मग भूक लागल्यावर वेगळे हार्मोन काम करतात, झोपण्यासाठी वेगळे हार्मोन काम करतात, खुश राहण्यासाठी वेगळे हार्मोन, मोटिव्हेट करण्यासाठी वेगळे हार्मोन, दुःख करण्यासाठी वेगळे हार्मोन. अशा प्रत्येकाला त्याचं कार्य दिलेलं आहे. मग म्हणजे जसं मग आता कसं समजा रात्र झाली. मग आता रात्र झाल्यावर आपल्याला विश्रांतीची गरज असते आपल्या मेंदूला, शरीराला. मग अशा वेळी रात्री झोप येण्यासाठीचं त्याचं ते पर्टिक्युलर हार्मोन जे आहे, ते स्त्रवतं किंवा ते सिक्रेट होतं आणि मग माणसाच्या शरीराला सिग्नल मिळतं, की आता आपल्याला झोप येते आहे किंवा आपल्याला भूक लागती. ते पर्टिक्युलर हार्मोन, की आता आपल्याला भूक लागली. अशा प्रकारे या हार्मोन्सचं काम चालतं. मग यातलंच एक आपल्या शरीरातलं हार्मोन आहे, ज्याचं काम आहे आपल्याला त्या तृप्ततेच्या भावनेची जाणीव करून देणं. आपल्याला ऑर्गॅझम देण्याचं काम सुद्धा एका हार्मोनकडे दिलेलं आहे. आणि मग शरीराद्वारे आपल्याला ऑर्गॅझम अनुभवता येतं. कसं? जेव्हा ते हार्मोन सिक्रेट होतं आपल्या शरीरातून तेव्हा. सिंपल आहे की नाही? बरं. मग आता
विषय काय आहे, की ते हार्मोन आपल्याला आपल्या शरीरात सिक्रेट करायचं आहे. ठीक आहे ना? किंवा ती इच्छा प्रत्येकाचीच असते. आपल्याला ते सिक्रेट करायचं आहे. कारण का? तर ती आपली गरज आहे. गरज इन द सेन्स, की तुम्ही माणूस म्हणून प्रत्येक माणूस जेव्हा म्हणजे माणूस म्हणून जन्माला आला, तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन जसं मी सांगितलं, की झोप आहे, भूक आहे, आनंद आहे, मोटिव्हेशन आहे किंवा काही केसेसमध्ये इव्हन दुःख सुद्धा आहे. तर हे गरजेचे हार्मोन्स आहेत ना. तर त्यातलंच, की तुम्ही किंवा तुमचं जे अस्तित्व आहे, ते त्याच्या सर्वोच्च पातळीला पोहोचलं आहे. या तृप्ततेची जाणीव आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे ऑर्गॅझमचं हार्मोन सिक्रेट होतं. म्हणजे सिंपल उदाहरण म्हणजे अ, अ, ठीक आहे, ते मी पुढच्या उदाहरणात सांगते. पण इथे म्हणजे समजून म्हणजे संकल्पना मला असं वाटतं लक्षात आली, की जसं आपण जेवण करतो समजा. जेवण केल्यावर जेव्हा आपलं पोट भरतं, तेव्हा आपल्याला ढेकर येते किंवा आपल्याला ती तृप्ततेची जाणीव आपल्या पोटात जाणवतं, की बाबा झालं आता माझं पोट फुल झालं, आता बस. बरोबर की नाही? समजा आपण खूप उन्हातून आलो आणि आपल्याला खूप तहान लागली, किती वेळचं पाणी नाही पिलं. मग आपण 1 ग्लास पाणी पिऊ, 1.5 ग्लास पिऊ, 2 ग्लास पिऊ. मग आपल्याला रिअलायझेशन होतं, की हो आता झालंय किंवा झोपेतून उठल्यावर आपल्याला, की हां, आता झोप पुरेशी झाली. मला आता छान फ्रेश वाटतंय. थकवा पळून गेला म्हणजे झोप पूर्ण झाली. मग या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा कसं त्याच्या त्या पूर्णतेचं हार्मोन सिक्रेट होतं की नाही? मग इथेच जेव्हा माणूस म्हणून तुम्ही शारीरिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, मानसिक किंवा बौद्धिकदृष्ट्या किंवा ऊर्जिकदृष्ट्या जेव्हा तुम्हाला कळतं, की आता हे फुल झालं किंवा हे ज्या पातळीवर पर्यंत हे पोहोचायला पाहिजे होतं, त्या पातळीपर्यंत हे पोहोचलं आहे, त्याला आपण ऑर्गॅझम असं नाव दिलेलं आहे. आणि प्रत्येक माणसाने ही अशी पूर्णतेची अनुभूती घेणं, ही त्याची गरज आहे. म्हणजे त्याच्यामधल्या क्षमता असतील, त्याच्यामधल्या भावना असतील. मग त्या क्षमता म्हणजे मग मी त्या शारीरिकदृष्ट्या पण म्हणतीये, इंटेलेक्चुअली पण म्हणतीये, इमोशनली पण म्हणतीये. तर अशा या ज्या अस्तित्वाचे आपले वेगळे-वेगळे हे जे डायमेन्शन्स आहेत, या सगळ्या डायमेन्शन्सना, या सगळ्या आयामांना आपण काहीतरी वर्थ करतो आहे, काहीतरी सार्थकी करतो आहे आणि म्हणून आपण आपलं जे जगणं आहे, ते योग्य मार्गाने किंवा पूर्णतेच्या दिशेने आपलं अस्तित्व घेऊन जातो आहे. हे जेव्हा घडतं, तेव्हा माणसाला ते पर्टिक्युलर हार्मोन जे आहे ते सिक्रेट होतं आणि मग माणसाला त्यातून जे मिळतं त्याला ऑर्गॅझम हे नाव दिलेलं आहे. तर लक्षात आलं? थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, पण असंच आहे. पुढच्या याच्यामध्ये आपण अजून थोडंसं सविस्तर बघूया. लागलं तर व्हिडिओ परत ऐका. मी पुढच्या व्हिडिओत अजून सिम्प्लिफाईड करण्याचा प्रयत्न करेन. बट हे पण सिम्प्लिफाईडच आहे, की आपल्या अस्तित्वाचा चारीपैकी कुठलाही एक आयाम, शरीर असेल, भावना असतील, बुद्धी असेल किंवा ऊर्जा असेल, या चारही पैकी कुठला तरी एक आयाम त्याच्या अस्तित्वाच्या किंवा त्याच्या क्षमतेच्या उच्च किंवा सर्वोच्च पातळीवर किंवा एका परिपूर्णतेच्या दिशेने जेव्हा असतो किंवा त्या परिपूर्णतेची एखादी लेवल गाठतो, एखादा स्तर गाठतो, तेव्हा माणसाला जी अनुभूती येते, त्याला ऑर्गॅझम असं म्हणतात किंवा त्यावेळी जे हार्मोन त्याच्या शरीरामध्ये सिक्रेट होतात, तेव्हा त्याला जी भावना तृप्ततेची, समाधानाची जी भावना ती आतून निर्माण होते, त्या भावनेला ऑर्गॅझम असं नाव दिलेलं आहे. आणि हे शरीर स्तरावर कसं अनुभवता येतं, तर शरीरात ते पर्टिक्युलर हार्मोन सिक्रेट होतात. म्हणून ऑर्गॅझमला शरीराशी जास्त जोडलेलं आहे. बाकी बाकी याच्याशी पण त्याचा संबंध आहे, पण शरीराशी जास्त जोडण्याचं कारण हे आहे, की ते अनुभवता आपण शरीराने म्हणजे त्याचं शरीर हे माध्यम आहे ते अनुभवण्याचं ना. म्हणून त्याला शरीराशी जास्त जोडलेलं आहे. ठीक आहे. आणि मग शरीराद्वारे पण ते मिळण्यासाठीचं त्यातल्या त्यात सोपं किंवा प्रत्येकालाच अर्थातच हवं-हवंसं असणारं माध्यम हे सेक्स आहे. म्हणून मग ऑर्गॅझम आणि सेक्स आणि शरीर आणि अर्थातच बॉडी बेस्ड रिलेशनशिप या सगळ्या गोष्टींना एवढं जास्त महत्व आहे. आणि ते उचितच आहे. पण आपला उद्देश हे बघणं आहे, की अजून पण दुसरे कुठले मार्ग आहेत ते आपल्याला एक्सप्लोर करायचे म्हणून. ठीक आहे?